शिवक्रांती न्यूज जत श्री संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन यशस्वी करा. दिनकर पतंगे. दिनांक 17 व 18 जानेवारी 2026 मध्ये नागपूर येथे होणारे श्री संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन मोठ्या ताकदीने यशस्वी करावे असे आवाहन अखिल भारतीय क्षत्रिय महासंघाचे नामदेव महासंघाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री डॉक्टर दिनकर पतंगे व श्री संतोष मुळे पश्चिम महाराष्ट्र संघटक यांनी केलेले आहे. हे महासंमेलन यशस्वी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर या भागातील सर्व शिंपी समाज बांधवांनी एकत्र येऊन जास्तीत जास्त संख्येने या महासंमेलनास उपस्थित राहावे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील, प्रत्येक तालुक्यातील, प्रत्येक मोठ्या गावातील ज्या गावांमध्ये शिंपी समाज बांधव मोठ्या संख्येने आहेत तेथील शिंपी समाज बांधवांनी एकत्र यावे व नागपूर येथे जाण्यासाठी नियोजन करावे. त्यासाठी प्रत्येक शिंपी समाज बांधवांनी स्वतःच्या खर्चाने जावे आणि आपल्या भागातील जे दानशूर व्यक्ती आहेत किंवा आमदार, खासदार कोणत्याही पक्षाचे का असेना त्यांच्याकडून अर्थसहाय्य घ्यावे किंवा वाहतुकीच्या गाड्यांचे नियोजन करावे. तसेच यावरील 4 जिल्ह्यातील सर्वच शिंपी समाज बांधवांना एजा आमच्या फोन नंबरशी जोडलेले आहेत. त्यांना आम्ही वैयक्तिक स्कॅनर पाठवले आहे. त्या स्कॅनरवरती आपण देणगीच्या स्वरूपात मोठे अर्थदान करावे. त्यासाठी कमीत कमी 1000 रुपयाच्या पटीमध्ये दान करावे व त्याचे पुण्य पदरात पाडून घ्यावे. कारण श्री संत नामदेव महाराज यांनी आपले प्रवचन आणि कीर्तनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जनजागृती केलेली आहे व चांगला समाज घडवलेला आहे. यामध्ये त्यांचे मोठे योगदान ठरलेले आहे. यासाठीच ही बाब लक्षात घेऊन सर्व शिंपी समाज बांधवांना कळकळीची विनंती करतो की आपण देखील स्वतः जातीने हजर राहावे व जास्तीत जास्त अर्थदान करून मोठे सहकार्य करावे. श्री संत नामदेव महाराजांची ही एक चांगली सेवेची संधी आपणास उपलब्ध करून दिलेली आहे. तर या संधीचा फायदा घेऊन आपण श्री संत नामदेव महाराजांच्या महाधिवेशनास सहकार्य करावे. आपल्या नजीकच्या सर्व बांधवांना याची पूर्वकल्पना द्यावी व जास्तीत जास्त आपला शिंपी समाज सर्व पोट जातीसह दिनांक 17 व 18 जानेवारी 2026 रोजी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. हे महासंमेलन मोठे, ऐतिहासिक, भव्य आणि दिव्य हा कार्यक्रम ठरणार आहे. या कार्यक्रमास आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, आदरणीय अमित शहाजी, दळणवळण मंत्री माननीय नितीन गडकरी साहेब, रविशंकरजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ, तसेच उपमुख्यमंत्री माननीय अजितराव पवार साहेब, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब, नागपूरचे पालकमंत्री आदरणीय बावनकुळे साहेब असे बडे दिग्गज नेते, तसेच काही राज्याचे राज्यपाल, समाजातील उच्च सन्माननीय व्यक्ती, धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रातील उच्च सन्माननीय व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. म्हणूनच या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आम्ही आपणास आवाहन करीत आहे. आपला दिनकर पतंगे, अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र, तसेच श्री संतोष भाऊ मुळे, संघटक पश्चिम महाराष्ट्र. धन्यवाद. चला तर पाहूया दिनकर पतंगे काय म्हणाले ते. मी डॉक्टर दिनकर पतंगे, अखिल भारतीय क्षेत्रीय नामदेव महासंघ पश्चिम महाराष्ट्राचा अध्यक्ष या नात्यानं मी माझी मनोगत थोडक्यात व्यक्त करीत आहे. पुढील महिन्यामध्ये दिनांक 17 जानेवारी आणि 18 जानेवारी 2026 रोजी नागपूर येथे आपल्या सर्व शिंपी समाज बांधवाचे मोठे राष्ट्रीय अधिवेशन भरले जाणार आहे. हे राष्ट्रीय अधिवेशन म्हणजे श्री संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन या नावाने हे अधिवेशन मोठ्या प्रमाणात भरले जाणार आहे. या अधिवेशनामध्ये बरेच दिग्गज नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब, त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमितजी शहा साहेब, त्याचबरोबर दळणवळण मंत्री माननीय नितीन गडकरी साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ, त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितरावजी पवार साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, विविध राज्याचे राज्यपाल, त्याचबरोबर पक्षाचे विविध बडे नेते, त्याचबरोबर नागपूरचे पालकमंत्री आदरणीय बावनकुळे साहेब, हे सर्व मंत्री महोदय मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. आणि आपल्या शिंपी बांधवांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करणार आहेत.
यासाठी मी आपल्या पश्चिम महाराष्ट्रातून सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर या 4 जिल्ह्यामधून जे काही शिंपी समाज बांधव आहेत, ज्या काही पोट जातीमधील जे समाज आहे, यांना विनंती करतो आहे की आपण मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन त्या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे. आता आपल्या प्रत्येक जिल्ह्यामधून, त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यामधून, प्रत्येक तालुक्यातील काही मोठी गावं आहेत ज्या ठिकाणी आपला शिंपी समाज बांधव आहे, मोठ्या संख्येने आहे, त्या एकत्र करून आपण त्या ठिकाणी जाण्याची व्यवस्था करायची आहे. प्रत्येक ठिकाणी नागपूरला जाण्यासाठी प्रत्येक विभागामधून आपण आपल्या स्वखर्चाने वाहतुकीची व्यवस्था करून घ्यायची आहे. ज्या ज्या ठिकाणी आपणास आपली त्या भागातील जे पदाधिकारी आहेत, जे आमदार आहेत, जे खासदार आहेत किंवा जे दानशूर व्यक्ती आहेत, यांच्याकडून चांगल्या प्रकारे अर्थसहाय्य घेऊन आपण त्या ठिकाणी जाण्याची व्यवस्था करायची आहे. त्याचबरोबर माझ्या या ग्रुपमध्ये जे काही जवळपास 450 लोक आहेत, तर त्यांना मी स्कॅनर पाठवलेला आहे. या स्कॅनरवरती आपण आपल्या शक्यता या कार्यक्रमाच्या मदतीसाठी अर्थदान करायचे आहे आणि हे अर्थदान 1000 रुपयेच्या पटीमध्ये करायचे आहे, जेणेकरून त्या कार्यक्रमाचा खर्च आपण सर्वांनी मिळून करायचा आहे आणि हा कार्यक्रम, हे अधिवेशन आपण यशस्वीरित्या करायचे आहे. यासाठी एवढंच हे आहे की आपला शिंपी समाज ज्या संत नामदेव महाराजांनी आपल्या कीर्तनातून आणि प्रवचनातून सर्व शिंपी समाज बांधव, इतर समाज बांधव यांना एकत्र केले, चांगली प्रेरणा दिली, चांगली ताकद दिली, ही बाब लक्षात घेऊन आपण देखील आपल्या संत नामदेव महाराजांसाठी आपण मोठे योगदान द्यावयाचे आहे. आपली उपस्थिती त्या ठिकाणी प्रार्थनीय आहे. त्याचबरोबर आपणही आपल्याला जेवढे शक्य असेल त्याप्रमाणे आपण अर्थसहाय्य करून हे जे अधिवेशन आहे, हे महाअधिवेशन आपण सर्वांनी मिळून एकत्रित येऊन चांगल्या प्रकारे यशस्वी करावे आणि करावे, यासाठी मी आपणास या पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या आग्रहाने कळकळीची विनंती करतो आहे आणि त्याचबरोबर आव्हानही करतो आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय नामदेव.